कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। राजम शरणं प्रपद्ये। अध्याय 20. श्रीपादांचे दिव्य मंगल स्वरूप गुरुचरण विश्वावधानींचे वृत्तांत। मी सकाळी श्रीपादांच्या दर्शनासाठी गुरुगुड्डीला पोहोचलो। श्रीपादांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरणे बाहेर पडत असल्याचे मला दिसले। त्यांच्या पाणीदार नेत्रांमध्ये शांती, करुणा, प्रेम, ज्ञान हे ज्योती स्वरूपात ओसंडत होते। त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती, करुणा, प्रेम, ज्ञान यांची मागणी न करता प्राप्ती होत असे। सर्व लोकांच्या प्रभूंनी निराकार तत्वाने डोळ्यांसमोरच मानवी रूप घेतल्यावर माझ्यात अत्यानंद व आश्चर्य ओसंडून वाहू लागले। श्रीपादांनी कृपा करून त्यांच्याजवळ येऊन नमस्कार करण्याचा इशारा केला। त्यांनी इशारा करताच त्यांच्या हातांमधून अलौकिक शांती व प्रेम बाहेर पडले। त्याने माझ्या अंतरंगात व्यापून माझ्या मन, हृदय व शरीर यांना अज्ञात जगतात जाण्याचा अनुभव दिला। मी मंगलचरणांना भक्तिभावाने स्पर्श केला। माझे शरीर हलके वाटू लागले। माझ्या डोळ्यातून गडद तेज बाहेर येत असल्याचे दिसले। काही वेळाने माझ्या शरीराच्या सर्व अवयवांतून काळे तेज बाहेर पडले। त्या सर्व तेजाने कुरूप माणसाचा आकार धारण केला। तो आकार माझ्यासारखाच होता। श्रीपादांनी स्मित करीत मला विचारले, बहुतेक तुझ्यासारखीच दिसणारी काळी आकृती कुणाची होती हे पाहिलेस का? मी म्हणालो, स्वामी, आकार मी पाहिला, तो माझ्यासारखाच होता, परंतु तो माझ्या शरीरातून का बाहेर आला ते मला माहीत नाही। तो कोण आहे हे देखील मला माहीत नाही। तेव्हा श्रीपाद म्हणाले, बेटा, तो आकार तुझे पाप शरीर आहे, ते तुझा पापमय पुरुष आहे। आता जे काही तुझ्या शरीरात उरले तो पुण्य पुरुष आहे। प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो। पाप व पुण्य या दोन्हीपासून सुटका होणे हीच मुक्ती होय। जो ब्राह्मण म्हणून जन्म घेतो त्याने सच्छील राहिलेच पाहिजे व आपला पापमय देह जाळला पाहिजे। एवढेच नव्हे तर त्याने आपल्या पुण्यबलाने इतरांचा उद्धार केलाच पाहिजे। ब्राह्मणाने मुख्यत्वे सत्व प्रवृत्ती धारण केल्या पाहिजेत। त्याने इतरांकडून वेद व शास्त्र यांनी आज्ञापित केलेली कर्मे करून घेतली पाहिजेत आणि त्यांच्याकडून आपल्या उपजीविकेपुरतेच धन घेतले पाहिजे। ते धन घेताना तो त्यांची पापे देखील आपोआप घेत असतो। त्याने ती पापे आपल्या तीव्र तपाग्नीने दग्ध केली पाहिजे। याप्रमाणे राहणारा ब्राह्मणच ब्राह्मण या संज्ञेला पात्र आहे। तसे नसल्यास तो केवळ जातीच्या कारणास्तव ब्राह्मण आहे। तो ब्रह्मज्ञान संपन्न ब्राह्मण होऊ शकत नाही। माझे मातामह श्री बापनार्य आणि माझे पिता अप्पलराज शर्मा यासारख्या लोकांना सद्ब्राह्मण म्हणता येऊ शकते। माझी मातामही आणि माझी माता सुमती महाराणी या फार पुण्यवान आहेत। अशा लोकांच्या केवळ स्मरणाने जीवांच्या शरीरामधील हजारो पापे त्वरित जळून जातात। हे शब्द बोलून श्रीपाद काही वेळ मौन झाले। त्यांनी आपल्या भ्रूमध्ये स्पर्श केला व आपला उजवा हात लांब केला। त्यांच्या हातांच्या तळव्यामधून दिव्य ज्योत निघाली। त्वरित होमासाठी आवश्यक ती सामग्री निर्माण झाली। नंतर सोने व चांदी, काही मधुर फळे आणि फुले निर्माण झाली। नंतर नवरत्ने निर्माण झाली। नंतर पवित्र अग्नी निर्माण झाला। माझ्या शरीरातून बाहेर आलेला पापमय पुरुष महाभयाने आक्रोश करीत होता। श्रीपादांनी आपल्या डोळ्यांच्या हालचालीने त्या पापपुरुषास दिव्य अग्नीत पडण्याची व भस्मसात होण्याची आज्ञा केली। तो पापपुरुष काहीशा अनिच्छेने अग्नीत पडला। माझ्या सर्व शरीरातून ज्वाला निघू लागल्या। मी आक्रोश करू लागलो, स्वामी, मी जळत आहे, मला वाचवा, मला वाचवा। श्रीपादांच्या दिव्य नेत्रांमधील प्रकाश लहरीने मला स्पर्श केला। माझे शरीर थंड झाले। होम अग्नीने पाप्याला जाळले। विविध प्रकारचे विद्युत प्रवाह माझ्या शरीरातून निघाले। माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याची मला जाणीव झाली। माझी नाडी थांबली। माझ्या हृदयाचा ठोका थांबला। मी समाधी अवस्थेत गेलो। दुपार झाली होती। तो गुरुवार होता। श्रीपादांनी स्नान केले व भक्त त्यांना वेढून बसले। भक्तांनी भिक्षा म्हणून आणलेल्या अन्नास मी श्रीपादांनी हस्तस्पर्श केला। त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ भक्तांवर सिंचन केले। काही अन्न 8 दिशांना बलिवैश्वदेवाचे घास म्हणून ठेवले। कोट्यावधी कोकिळांच्या मधुर अशा आवाजात त्यांनी मला माझ्या नावाने हाक मारली। त्यांनी सगळ्यांना भोजनाची अनुज्ञा केली। मला त्यांनी त्यांच्या अधिक जवळ येण्यास आज्ञा दिली। क्षणभर डोळे झाकून पुन्हा उघडून त्यांनी माझ्याकडे स्नेहपूर्ण नजर टाकली।
त्यांच्या हातात एक चांदीची वाटी प्रकट झाली. ती हलव्याने भरलेली होती. श्री श्रीपादांना हलवा आवडे. श्री श्रीपाद म्हणाले, शंकरभट्टा, माझे भक्त मला त्यांच्या भक्तिपाशाने बांधून ठेवतात. मी केवळ शुद्ध अवधान व भक्ती यांनी बद्ध होतो. श्री श्रेष्ठींच्या घरी त्यांची पत्नी व्यंकट सुबांबा माझ्यासाठी हे मिष्टान्न बनवीत असे. मी ते मिष्टान्न खाल्ल्यावरच ती जेवण करील असा पण ती करीत असे. त्यांची नात लक्ष्मी वासवी माझ्या हातात राखी बांधित असे. तिच्या पतीच्या कुंडलीत मृत्यूयोग असल्याचे ज्योतिषांनी भविष्य वर्तविल्याचे तिने सांगितले. तिने पतीच्या दीर्घायुष्यासाठी दीक्षा घेतली. ती आग्रहाने म्हणाली की तिने मला राखी बांधली. हे खरे असेल तर मी प्रसाद घेऊन तिला सुमंगली होण्याचा आशीर्वाद दिला पाहिजे. मला अन्य दुसरा मार्ग कुठे होता. मी चिरंजीवी लक्ष्मी वासवीला लक्ष्मी सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि तिला फुले, बांगड्या व कुंकू प्रदान केले. ज्यांना मी माझी मातामही समजतो त्या व्यंकट सुबांबाने प्रेमाने बनविलेला हलवा मी येथे आणला. हा प्रसाद अनेक जन्मांमधील संचित महापापांचा नाश करतो. माझ्या भक्तांनी अर्पण केलेला प्रसाद मी स्वतः त्यांच्या घरात सूक्ष्म किरणांद्वारा ग्रहण करतो. तथापि श्री श्रेष्ठींच्या घरात बनविलेला हा महाप्रसाद असल्याने मी प्रत्यक्ष शरीराने जाऊन ग्रहण केला. तुम्ही देखील हा प्रसाद घ्यावा. त्या महाप्रसादाच्या माधुर्याचे वर्णन कोण करू शकेल. त्यांनी प्रसादाचा काही भाग वर फेकला. तो कुठेतरी आकाशात गेला. त्यांनी काही प्रसाद त्यांच्या तळहातावरून खाली पडू दिला. तेव्हा तेथील भूमी भंग झाली व तिने प्रसादाला मार्ग दिला. प्रसाद जमिनीत गेल्यानंतर दुभंग भूमी पूर्वपदाला आली. उर्वरित भक्तांनी तेथे उपलब्ध असलेल्या प्रसादाची इच्छा केली. कधीही कोणाचंही निराश करायचे नाही असा श्रीपादांचा अवतार आहे. अनेकांना वाटूनही प्रसाद संपत नव्हता. दरम्यानच्या काळात पद्मशाली जातीत जन्मलेला गुरुचरण नावाचा एक भक्त तेथे आला. त्याला सुद्धा श्री श्रीपादांनी प्रसाद दिला. नंतर त्यांनी ते चांदीचे पात्र कृष्णा नदीत फेकून दिले. यानंतर श्री श्रीपाद सूक्ष्म निरीक्षण नोंदवीत म्हणाले, पद्मशाली हे मार्कंडेय गोत्राचे आहेत. काही कारणाने ते मांसाहारी झाले. माझ्या उपस्थितीत कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नाही. गुरुचरणा, तू कित्येक दिवसांपासून मला नैवेद्य दाखवून श्री गुरु चरण कमल शरणम असे नामोच्चारण करीत पवित्र जीवन जगत आहेस. आज तुला श्री गुरूंच्या करकमलातून महाप्रसाद मिळू शकला. तुला गुरुतत्व जेवढे समजले तेवढे शंकर भट्टास वर्णन कर. मी मध्यान्ह समय योग निद्रेत असतो व मानस संचार करतो. कुणीही मला भेटू नये. माझ्या विश्रांतीचा भंग होऊ नये. श्री गुरुचरण नामाच्या एका महान भक्तास मी भेटावे हा खरोखरच श्री गुरूंचा संकल्प होता. श्री गुरुचरण यांनी योग मार्गात चांगली प्रगती केली होती. श्री श्रीपादांचे स्वरूप समजावून सांगून मला उपकृत करावे अशी त्यांना प्रार्थना केली. यावर गुरुचरण सविस्तर सांगू लागले. अनंत कोटी ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती व लय महासंकल्पाने होतो. त्याला गुण व आकार नाही. असा महासंकल्प पूर्वीच्या युगात आकार व गुण घेऊन श्री दत्तात्रेय म्हणून अवतरले. आता हे तत्व या युगात या काळी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून आले आहेत. हा अवतार निराकार असून मानव आकारात दिसतो. निर्गुण असून सगुण दिसतो. सर्व देवता स्वरूप असून एका दैवताप्रमाणे दिसतो. ते सर्व योग मार्गांचे अंतिम गंतव्यस्थान आहे. सृष्टीच्या प्रारंभापासून महर्षींना त्यांच्या वैयक्तिक तपसाधनांद्वारे दैवतांची सर्व स्वरूपे दृष्टीगोचर झाली. ती खरे म्हणजे श्रीपादांचे दिव्य अवतार आहेत. प्राचीन काळी महर्षींकडे अनेक दिव्य शक्ती होत्या. वसिष्ठ ऋषी हवन सामुग्रीने यज्ञ करीत असत. विश्वामित्र ऋषी आणि जमदग्नी ऋषी हव्य सामग्रीशिवाय यज्ञ प्रक्रिया करीत. जो मंत्राचे रहस्य व विधीचे रहस्य जाणतो तोच विधी संपन्न करू शकतो वा करीत नाही वा वेगळ्या पद्धतीने करतो. श्री श्रीपाद सर्व शक्तिमान आहेत. तथापि ते कर्मरहस्य जाणत असल्याने विविध व्यक्तींना वेगवेगळी वागणूक त्यांच्याकडून मिळते. अन्य सर्व शक्तींमध्ये प्रेमशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. तिची ताकद अनंत आहे. बापनार्य किंवा नरसिंहवर्मा किंवा व्यंकटपय्या श्रेष्ठी हे विशिष्ट योग संपदेने संपन्न आहेत. या तिघांची श्रीपादांच्या प्रति उदंड वात्सल्य भक्ती आहे. त्या आपल्या प्रेमशक्तीने विशिष्ट कार्य श्रीपादांना सुफलित करण्यास भाग पाडतात. श्री श्रीपादांनाही संमती द्यावी लागते. प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या मातेचे स्वरूप पाहण्याचा श्री श्रीपादांचा सहज स्वभाव आहे. कुणी सहज वात्सल्याने श्रीपादांना दिव्य बालक समजून त्यांची पूजा केल्यास श्री श्रीपाद देखील त्यांच्या घरामध्ये लहान बालक म्हणून आचरण करतात. ही महामाया होय.
योगी आणि ज्ञानी यांनी पुन्हा पुन्हा वाखाणलेला निर्गुण निराकार परब्रह्मरूप दिव्य शिशु पिठिकापुरम या क्षेत्री आपल्या दिव्य लीलांचे प्रदर्शन करतो, ही बाब तर्कशास्त्राला धुडकावणारी आहे. वेदशास्त्र अध्ययनाने, योग मार्गाने व ज्ञान मार्गाने परमेश्वराची प्राप्ती होते अशी संकल्पना करून साधना करणाऱ्यांना त्यांच्या मार्गाने परमेश्वर लाभतो. ईश्वरी अनुभव हा पवित्र ग्रंथातून रचनाबद्ध करता येतो. काही वेळा ईश्वरी अनुभव पवित्र ग्रंथाच्या सीमेपलीकडील मार्गाने अनुभवता येतो. सर्वच बाबतीत परमेश्वर हा पूर्णतः स्वतंत्र असतो. श्रीपादांच्या लीला तर्कशास्त्राच्या कक्षेत येणाऱ्या नाहीत. आधी न ऐकलेल्या अशा त्या आहेत. नंतर मी श्री गुरुचरणांना विनंती केली, महोदय, आपणा श्रीपादांचे प्रथम दर्शन कसे झाले तो कथाप्रसंग सांगून माझा उद्धार करावा. त्यावर गुरुचरण म्हणाले, हे ब्राह्मणोत्तमा, तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. तुम्हाला श्रीपादांच्या दिव्य लीलांचे कथन त्यांच्या समक्ष करण्याचे भाग्य पूर्वजन्मीच्या सुकृतामुळेच मला लाभले. असे सांगून त्यांना श्रीपादांचे दर्शन कोणत्या मार्गाने झाले हे थोडक्यात वर्णन केले. मी देवभक्त कुटुंबात जन्मलो. लहानपणापासूनच मी आमचे कुलदैवत दत्तप्रभूंची भक्ती करीत होतो. आमच्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या. मी दत्तप्रभूंना कितीतरी प्रार्थना करूनही माझ्या समस्या कमी होत नव्हत्या, उलट त्या वाढल्या. काही वडीलधाऱ्यांनी मला सल्ला दिला की तुझ्यावर प्रभू दत्तांची कृपा नाही, तू कुलदेवता म्हणून दुसऱ्या देवतेची निवड करून त्यांची आराधना कर. असे केल्याने तुझ्या समस्यांचे निवारण होईल. मी देखील असा विचार करीत होतो की माझ्या अडचणी थांबण्यासाठी कुलदेवता म्हणून कोणत्या देवाची निवड करावी. असा विचार करून मी निद्राधीन झालो. मला स्वप्नात एक भयंकर कसाई दिसला. तो मोठ्या प्रेमाने शेळ्यांच्या कळपाचा सांभाळ करीत असे. दररोज तो काही शेळ्यांना आपल्या कसायाच्या सुरीने कापीत असे. त्याच्या हातातील सुरीने माझ्यात मोठी भीती निर्माण केली. तो गडगडाट करणाऱ्या मेघांप्रमाणे गंभीरपणे गरजला, मी दत्त आहे. तू कोणत्याही देवांची किंवा देवींची आराधना केली तरी ते सर्व माझेच आहेत. तू आराधना करणाऱ्या देवतेची केवळ नावे व आकार बदलले तरी मी बदलत नाही. त्याहून अधिक म्हणजे मी तुला सोडणार नाही. तू माझी छाया आहेस. माझी छाया मला सोडून कशी राहू शकेल? समस्त देवदेवतांच्या व मानवांच्या संकल्पांना चालविणारा महासंकल्प मीच आहे. जेथून देवाचे सर्व अवतार प्रकट होतात ते ब्रह्म मीच आहे. वाघाच्या तोंडातून एखादा प्राणी सुटू शकेल, परंतु माझ्या हातात अडकलेला तू सुटू शकत नाही. दत्त भक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे असावे, घाबरटाप्रमाणे नव्हे. मी सिंहासारखा आहे. सिंहाच्या पिल्लांना सिंहाजवळ भय नसते. ते खेळून व बागडून आईची करमणूक करतात. मी या कोयत्याने तुझा वध करीन हे निश्चित आहे. तुला वाचवू शकेल असा सर्व त्रैलोक्यात कुणीही नाही. मी अत्यंत भयभीत होऊन रडत होतो. त्याचवेळी माझा स्वप्नभंग झाला. घरातील लोक काय झाले असे विचारू लागले. मी त्यांना स्वप्नाबद्दल सांगितले. मी असा शोक करीत होतो की कोणत्या तरी पूर्वजन्मातील काही कर्माचा परिणाम म्हणून मला दारिद्र्य भोगावे लागत आहे. आमच्या आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. मी मेलो तर बरे होईल असे वाटू लागले. कृष्णदास नावाचा हरिदास. सकाळ होताच एक हरिदास आमच्या घरासमोर पकडला. त्याच्या हातात लाकडी चिपळ्या होत्या. तो हरिनामाचे गायन करीत होता. त्याने डोक्यावर तांदूळ साठविण्यासाठी टोपले ठेवले होते. तो एक विचित्र हरिदास होता. त्याने त्या टोपलीत एक औदुंबराचे रोप ठेवले होते. घरासमोर उभ्या असलेल्या हरिदासाला तांदूळ न देणे हा अशुभ शकून समजला जातो. म्हणून मी घरात तांदूळ शोधल्यावर मला मुठभर कण्या मिळाल्या व त्या हरिदासाला दिल्या. त्या मुठभर कण्यांचा स्वीकार करून हरिदास म्हणाला, महोदय, काल रात्री एका कसायाने गुरुचरण नामाच्या एका दत्तभक्ताची हत्या केली. तथापि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दत्तभक्ताचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रूपात प्रविष्ट झाले. औदुंबराच्या वृक्षाखाली श्री दत्तात्रेय निवास करतात असे प्रमाण कथन आहे. हे रोप सामान्य नाही. गोदावरी मंडलात पिठिकापुरम नावाचे एक महान क्षेत्र आहे. असे म्हणतात की स्वयंभू दत्त त्या नगरात श्रीपाद वल्लभ रूपात संचार करतात. श्रीपाद वल्लभांच्या मातामहांच्या घरातील औदुंबर वृक्षांचे हे रोप आहे. हे रोप तुमच्या घरी लावा व सर्व शुभ गोष्टी प्राप्त करा. हे ऐकून माझे डोके गरगरू लागले. मग मी हरिदासास म्हणालो, महोदय, मीच तो गुरुचरण आहे. माझी हत्या झाली नाही. मी दत्तभक्त आहे. मी स्वप्नात एक कसाई पाहिला होता. तो मला त्याच्या सुरीने मारून टाकीन असे धमकावित होता. एखादी व्यक्ती मरण पावली व तिचे शरीर उपलब्ध होत नसेल तर औदुंबर वृक्षाच्या फाट्यां प्रेताप्रमाणे रचल्या जातात आणि औदुंबराच्या फाट्यांना मृत व्यक्तीचे प्रेत समजून अंत्यविधी केले जातात हे मी ऐकले होते.
परंतु एखाद्या व्यक्तीची जीवनशक्ती औदुंबर वृक्षात आकर्षून घेणे व त्याच वेळी त्या व्यक्तीत ती जीवनशक्ती राखून ठेवणे ही गोष्ट मी कुठेही ऐकलेली व पाहिलेली नाही. औदुंबर वृक्ष महिमा. त्यावर हरिदास मोठ्याने हसला आणि म्हणाला, तू म्हणतोस ते खरे आहे. हे मी अमान्य करीत नाही. या सृष्टीचे संपूर्ण रहस्य फक्त आदिगुरु प्रभू दत्तात्रेयच जाणतात. पुढच्या क्षणी ते काय करू इच्छितात हे सप्तर्षी सुद्धा समजू शकत नाहीत. असे असल्याने तुम्ही आम्ही कोण लागून गेलो? शारीरिक मृत्यू हाच फक्त मृत्यू होय असा विचार तू करीत आहेस. शिष्याला मारक दशा आली तरी सद्गुरू त्यांच्या शिष्याला घोर मानसिक यातना, भयंकर अपमान, असह्य त्रास व हानी भोगाव्यास लावून त्याची संचित कर्मे पुसून टाकतात व त्याला पूर्वजन्म प्रदान करतात. अवतारी पुरुष त्यांच्या आश्रिताला थोडा त्रास भोगाव्यास लावतात व त्यास पुनर्जन्म प्रदान करतात. तथापि श्री दत्तात्रेय त्यांच्या आश्रितांची प्राणशक्ती आपला सतत निवास असलेल्या औदुंबर वृक्षात आकर्षित करतात व औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या आश्रिताच्या शरीराची सुटका करतात. अज्ञानी आश्रित असे समजतो की त्याच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे तो जिवंत आहे, पण सत्यस्थिती अशी असते की ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्ताचा शरीर व्यवहार खंड न पडता पार पाडित असते. मारक दशा निघून जाता क्षणीच औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्तांच्या शरीरात सुप्रतिष्ठित होऊन भक्त आणखी काही काळ जगतो. औदुंबर वृक्षातून कितीही प्राणशक्ती बाहेर पडली तरी तो तसाच परिपूर्ण राहतो. त्याचे कारण असे की प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळापाशी सूक्ष्म स्वरूपाने श्री दत्तात्रेय सुप्रतिष्ठित असतात. हरिदासाने सांगितलेले सर्व काही मला आश्चर्यचकित करणारे होते. कृष्णदास नावाचा तो हरिदास त्याच्या मार्गाने निघून गेला. मी त्या औदुंबराच्या रोपाला मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने माझ्या घराच्या मागील अंगणात सांभाळून वाढविण्यास सुरुवात केली. माझे एक दूरचे नातेवाईक रेशमी कपड्याचा व्यापार करीत असत. ते वृद्ध झाले होते, त्यांना मुलबाळ नव्हते. माझ्याबद्दल त्यांना निर्व्याज प्रेम होते. त्यांनी आमच्या घरात वास्तव्य करायला सुरुवात केली. त्यांनी मला थोडे धन देऊन रेशमी कपड्यांचा व्यापार करण्याचा सल्ला दिला. ते सुद्धा मोठ्या भक्तीने आमच्या घरी असलेल्या औदुंबराच्या वृक्षास प्रदक्षिणा घालीत व श्री दत्त प्रभूंची आराधना करीत. आमच्या घरी कोणत्याही आपत्ती आल्यावर आम्ही औदुंबराला गांभीर्याने प्रदक्षिणा घालून आमचे दुःख त्या महान वृक्षास निवेदन करीत असू. आमच्या याचना दत्तप्रभूंकडे पोहोचत असत. आमची संकटे अनपेक्षित रीतीने दूर होत होती. आम्ही व श्री दत्तात्रेय यांच्यामधील मैत्रीचा दुवा म्हणून औदुंबर वृक्ष कार्य करीत होता. महोदय, औदुंबर वृक्षाची पूजा हे दत्तभक्तांचे अतिमहत्त्वाचे कर्तव्य आहे. घरी औदुंबर वृक्ष असल्यास जणू काही श्री दत्तात्रेयच आपल्या घरी असल्याप्रमाणे आहे. औदुंबर वृक्षाचा महिमा कितीही जास्त वर्णिला तरी तो अपूर्णच होईल. पापकर्माची फले म्हणून काटेरी वृक्षाचा जन्म. मी माझ्या व्यापाराच्या निमित्ताने ओरिसाला जाताना माझ्या भाग्याने पिठिकापुरम क्षेत्री येऊन पोहोचलो व श्री बापनार्यांचे घर सापडले. त्यावेळी श्री श्रीपाद बापनार्यांबरोबर मागील अंगणात होते. त्यांच्या मागील अंगणात एक काटेरी झाड होते. त्या झाडाला श्री श्रीपाद काळजीपूर्वक पाणी घालत होते. बापनार्य श्री श्रीपादांना म्हणाले, सोनुल्या, कन्हैया, तुला प्रिय असलेल्या त्या काटेरी वृक्षाची जणू काही ते सोमलता किंवा संजीवनीचे रोप आहे, अशी खूप काळजी घेणे योग्य आहे का? तू त्याची काळजी घेतली किंवा नाही घेतली तरी ते वाढणारच आहे. त्यावर श्री श्रीपाद म्हणाले, आजोबा, हे काटेरी झाड पूर्वीच्या जन्मी आपल्या आळीत असणारे व उपहास करणारे विसावधानी आहेत. अहो, स्वयंभू दत्त बापनावधानीचे नातू म्हणून जन्मले आहेत. काय हा लहरीपणा, केवढा हा देवद्रोह, असे ते उपहासाने म्हणत असत. तेच या जन्मी काटेरी झाडाच्या रूपाने आपल्या अंगणात स्थित आहेत. मी स्वतः, आई, भाऊ, बहिणी जेव्हा व्यंकटराया श्रेष्ठींच्या घरी आणि नरसिंहवर्मांच्या घरी जेवण करीत असू तेव्हा या विसावधानींनी ब्राह्मण परिषदेत मल्लादी व गंडीकोटा ही कुटुंबे धर्मभ्रष्ट व अनाचारी आहेत, या दोन्ही कुटुंबांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा असा वादंग निर्माण केला. हा काटेरी वृक्ष तेच विसावधानी आहेत. श्रीपाद हे दत्तात्रेय आहेत का? त्यास पुरावा काय आहे? ते शास्त्रात आहे का? ते वेदांमध्ये आहे का? असा कुतर्क करणारे विसावधानी हे हा काटेरी वृक्ष आहेत. व्यंकटप्पया श्रेष्ठी व नरसिंहवर्मा हे माझी दिव्य माता सर्व मंगल स्वरूपिणी सुमती महाराणीला आपल्या घरची लेक मानून तिला जेवू घालावयाचे आणि नूतन वस्त्रांनी सन्मानित करावयाचे.
ते माझ्या मातेला अशी आदराची वागणूक देऊन स्वतःचे जीवन धन्य झाल्याचे मानित असत. त्या दोघांची विसावधानी रोज निंदा करीत असत. हे काटेरी झुडूप तेच विसावधानी आहेत. मृत्यूनंतरच्या उत्तर कर्मामधील त्रुटींमुळे व अतिपापभारामुळे विसावधानी त्यांच्या स्वभावाला अगदी साजेसा असा काटेरी वृक्ष म्हणून जन्मले. वृद्ध विसावधानींना काटेरी वृक्ष म्हणून पाहिल्यावर मला त्यांची दया आली आणि म्हणून मी पाणी घालीत आहे. थोड्या वेळाने ते मागील अंगणातून रस्त्यावर आले. श्रीपादांचे मुग्ध मनोहर रूप पाहून मला आनंदाचे भरते आले व उचकी लागली. डोळ्यांमधून आनंदाश्रू झोताप्रमाणे वाहू लागले. मी श्रीपादांच्या दिव्य चरण कमरावर लोळण घेतली. श्रीपादांनी माझ्या पाठीला प्रेमाने स्पर्श केला व म्हणाले, बेटा उठ उठ, हा काय वेडेपणाच्या अभिनयकृती. तू मृत्यूनंतर पुनर्जन्म घेऊन माझ्याकडे आला आहेस काय? मी रेशमी कपड्याचा व्यापारी असल्याचे ओळखून श्री बापनआर्यांनी मला विचारले, आमच्या सोनूला जोगे काही रेशमी कपडे आहेत काय? मी श्रीपादांना शोभतील असे रेशमी कपडे काढून दिले. श्रीपाद मला आत घेऊन आले आणि म्हणाले, गुरुचरणा, मी एक आश्चर्य दाखवितो. बापनआर्य देखील श्रीपादांच्या पाठोपाठ आले. श्रीपाद आम्हास काटेरी झाडाकडे घेऊन गेले आणि प्रश्न केला, विसांना आजोबा, तुमच्या मुलांनी काळजीरहित श्राद्ध कर्मे केल्याने आणि बापनआर्यांसारख्या महापुरुषांची तुम्ही अकारण निंदा केल्याने तुम्हाला अशा प्रकारचा तिरस्करणीय जन्म मिळाला. हा गुरुचरण पूर्वजन्मी तुमचा पुत्र होता. मी त्याला तुमचे श्राद्ध कर्म कराव्यास लावीन. तुम्ही सहमत आहेत काय? आम्ही गोंधळात पडलो. त्या काटेरी वृक्षात प्रेतात्मा म्हणून वायुरूपात प्रवेश केलेले विसावधानी स्पष्टपणे उत्तरले की त्याहून अधिक महाभाग्य कोणतेच नाही. श्रीपादांनी मला ते काटेरी झुडूप पूर्णपणे उपटावयास लावले. त्यांनी मला पिंपळ व औदुंबराच्या लहान डाहळ्या दिल्या व मला अग्नी निर्माण करण्यास सांगितले. त्यांच्या घर्षणाने अग्नी निर्माण झाला. मी त्या काटेरी झाडाचे दहन केले. श्रीपादांनी मला स्नान करण्यास सांगितले. मी स्नान केल्यानंतर श्रीपादांनी मला विभूती दिली व सर्व अंगास लावण्यास सांगितली आणि म्हणाले, लोकांना वाटते की स्मशानभूमीतील राख शिव आपल्या शरीरावर लावतात. भगवान शिव जे भस्म धारण करतात ते महान पुरुष, सिद्ध, महायोगी व महान भक्त यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराच्या दहनाची विभूती असते. तेजोमय वलयात हे महात्मे ऐक्य स्थितीत असतात. वानर, सर्प, गाय यासारख्या प्राण्यांची नकळत आपल्या हातून हत्या झाल्यास आपण त्यांची उत्तरक्रिया केलीच पाहिजे आणि भुकेलेल्यांना अन्न दिले पाहिजे. जर आपण त्यांचे दहन केले व भुकेलेल्यांना अन्नदान केले तर पुरेसे आहे. मंत्रपूर्वक कोणताही विधी करण्याची आवश्यकता नाही. कोणत्या तरी जन्मात आपल्याशी काही ऋणानुबंध असलेले प्राणी आपल्या हातून चुकून मेल्यास त्यांना काळजीपूर्वक जाळून आपले शेष कर्म नष्ट होते. त्यांना सद्गती मिळते. प्राचीन युगात एके समयी जगताला दुष्काळ व टंचाईसह अडचणींना तोंड द्यावे लागत होते. गोधनात वाढ झाल्याशिवाय गाईच्या तुपासारखे पदार्थ निर्माण करता येऊ शकत नाहीत. यज्ञ व याग केले नाही तर मानव व देवता यांच्यात जगन्नाथाने आयोजिलेले परस्पर सहकार्य वाया जाते व धर्म क्षीण होतो. पुरेसे अन्न असल्याशिवाय माणसे जगू शकत नाहीत. म्हणून गौतम महर्षी आपल्या आश्रमात त्यांच्या तपोबलाने पिके करीत होते. कृत्रिम गाय मारल्याच्या कारणास्तव झालेल्या पापाच्या विमोचनासाठी त्यांनी गोदावरी आणली. म्हणून जगत महर्षी गौतमांचे फार ऋणी आहे. महर्षी गौतमांची पत्नी अहल्या महान पतिव्रता होती. हे विसावधानी गौतम गोत्रात जन्मले होते. गौतम महर्षी व विसावधानी यांचा संबंध ते त्या गोत्रात जन्मले एवढाच आहे. हा अति लघु ऋणानुबंध असला तरी ही घटना पुढील कारणास्तव घडली. त्रेतायुगात या पिठिकापुरातील सवित्र काठक यज्ञामध्ये महर्षी गौतम देखील सहभागी झाले होते. विसावधानींचा जन्म सुदैवाने पिठिकापुरममध्ये झाला. एवढेच नव्हे तर अत्यंत दुर्मिळ असलेले माझे दर्शन त्यांना झाले. अशी वेळ आली आहे की हा दत्त अपात्र व्यक्तीवर अहेतुक कृपा करून उच्च सद्गती प्रदान करू शकते हे जगताला ज्ञात व्हावे. ऋणानुबंध नसेल तर कुत्राही तुमच्या जवळ येणार नाही. म्हणून आपणाकडे कोणी सहाय्य मागण्यास आल्यास आपण शक्य असल्यास मदत करावी. मदत करणे शक्य नसल्यास नम्र शब्दांनी आपली असमर्थता व्यक्त करावी, परंतु निष्ठुरता दाखवू नये. तुम्ही कठोर वागल्यास सर्व भूतांमध्ये वास करणारा मी सुद्धा तुमच्याबरोबर कठोरच राहीन. मी एकटाच या सर्वांचे मूळ कारण आहे ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही हे जगत व संपूर्ण सृष्टी हे जे एवढे सत्य आहे तेवढेच वरील सत्य आहे. सर्व सत्यांचे सत्य असे परम सत्य मी आहे. वेदात सुद्धा असे सांगितले आहे की
सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सत्य ज्ञान व चिरंतनत्व म्हणजे ब्रह्म आहे. मी आश्चर्याने बघत होतो. बापनाच्या डोळ्यामधून आनंदाश्रू गालावरून खाली ओघळत होते. श्रीपाद आपल्या बाल हातांनी आपल्या मातामहांच्या गालावरील अश्रू पुसत होते. ते म्हणाले, आजोबा, तुम्ही अलीकडे सर्वदा माझ्याविषयीच ध्यान करीत असता. तुमचा जन्म धन्य आहे. मी नृसिंह सरस्वती अवतार अगदी तुमच्या रूपात घेईन हे सत्य आहे. असे बोलून त्यांनी आपला हात बापनाऱ्यांच्या हातात ठेवला. तेव्हा बापनाऱ्यांनी शंका व्यक्त केली. श्रीपादा, माझ्या मनात कित्येक दिवसापासून एक शंका आहे, विचारू का? श्रीपाद तत्काल स्मित करून म्हणाले, आजोबा, तुमच्या पात्रतेच्या व्यक्तीला शंका असू शकते का? एक 10 वर्षाचा बालक ती निरसन करणार, काय आश्चर्य. तरीसुद्धा मी प्रयत्न करीन. मग संवाद सुरू झाला. श्री बापनाऱ्यांनी विचारले, सृष्टी, स्थिती आणि लय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचेकडून केले जातात ना? श्रीपाद म्हणाले, हो. बापनाऱ्य म्हणाले, त्यांच्या शक्ती स्वरूपात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आहेत ना? यावर श्रीपादांनी होकार दिला. बापरायाने विचारले, या त्रिमूर्तींना आणि त्यांच्या 3 शक्तींना पराशक्तीने निर्माण केले, होय ना? श्रीपाद म्हणाले, हो. यावर बापनाऱ्यांनी विचारले, तर मग तू कोण आहेस? श्रीपाद, सर्व देवस्वरूप, सर्व देवतांचे मूळ श्रीपाद प्रभूच. एकानंतर एक अशी प्रश्नांची सरबत्ती आजोबांच्या मुखातून झाल्यावर श्रीपाद मुग्धपणे हसले आणि म्हणाले, आजोबा, आत्ताच मी तुमच्या डोळ्यासमोर काटेरी झाडात सद्गती दिली. मी केलेल्या कृतींना काही शास्त्र मान्यता व प्रमाण आहे काय, अशी चर्चा करणे अनावश्यक आहे. मी सर्व योग अवस्थांमध्ये उपस्थित असतो. योगी असणारी व्यक्ती त्या त्या अवस्थांमध्ये मला नक्की भेटते. सृष्टी ही माया नाही. या सर्वाला सृष्टी समजणे ही खरोखरच माया आहे. संपूर्ण सृष्टीत एकच दिव्य भगवत चैतन्य भरून राहिले आहे. तथापि विविध स्थितीत आणि विविध अवस्थांमध्ये त्याची उत्क्रांती होत असते. उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा हा आधार आहे. कालाचे ज्ञान प्राप्त होत असल्याने उत्क्रांतीची प्रक्रिया अनुभवास येते. या कालाची संकल्पना आकाशातील सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामुळे कळते. अत्री महर्षींना त्रिकालाचे आणि 3 अवस्थांचे एकाच वेळी ज्ञान होते. माता अनुसूया ही महान पतिव्रता असून ती सृष्टीच्या अनुसूया तत्वाची अनुभूती घेत असते. मी सृष्टी, स्थिती आणि लय तसेच स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 देहांबद्दल आणि भूत, भविष्य आणि वर्तमान काळ एकाच काळात अनुभवतो. यामुळे माझा काळ निरंतर वर्तमानच असतो. घडून गेलेली घटना असलेली आणि पुढे घडणारी प्रत्येक बाब एकाच वेळी अनुभवास येते. अशा स्थितीत त्रिमूर्ती व त्रिशक्ती माझ्यात असणे हे आश्चर्य नव्हे. ही वस्तुस्थिती आहे की त्रिमूर्ती व त्रिशक्ती सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर आदी पराशक्ती होत्या. मी आणि आदी पराशक्ती यांच्यात फरक नाही. पण येथे एक छोटा मुद्दा आहे. संपूर्ण सृष्टी मातेच्या गर्भातून बाहेर यावी असा महासंकल्प असल्याने आदी पराशक्तीचे स्वरूप निर्माण झाले. तेच ब्रह्मयोनी स्वरूप होते. त्यातूनच ब्रह्मा, विष्णू, शिव व सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या त्रयी बाहेर आल्या. तथापि सृजनाचा संकल्प कसा आहे किंवा सृष्टी प्रक्रियेच्या आखणीचा संकल्प विशिष्ट प्रकारे कसा झाला, ती शक्ती व महासंकल्प मीच आहे. त्या महासंकल्पानुसार आदी पराशक्ती, त्रिमूर्ती, त्रिशक्ती यांचा आविर्भाव झाला. तो महासंकल्प परम गुरुस्वरूप आहे. हा अत्यंत रहस्यपूर्ण विषय आहे. या महान संकल्पाने इच्छा करताच तो तत्काळ सिद्ध होतो. संकल्प होणे आणि सिद्धी पावणे हे एकाच वेळी घडत असते. सर्व शक्तींना एकत्र धरून ठेवणारी मूळ शक्ती मीच आहे. सृष्टीतील माता शिशु संबंध, पिता पुत्र संबंध, पती पत्नी संबंध, भाऊ बहीण संबंध हे अनिवार्य संबंध आहेत. या पवित्र संबंधांना आदर्श स्वरूप म्हणून देव व देवता पृथ्वीवर अवतरित होतात. जीव ही मायेतील शक्ती आहे. मी मायेच्या अतीत असणारी शक्ती आहे. योग शक्तीच्या सहाय्यानेच माया शक्ती व महाशक्ती भेटू शकतात. तीच महाशक्ती जी वासवी कन्यका या स्त्री रूपात दिसते, ती श्रीपाद वल्लभ म्हणून पुरुष रूपात दिसते. दोन्ही स्वरूपाचा आविर्भाव महासंकल्पानुसार झाला. आदी पराशक्ती किंवा मूळ दत्त यांच्या आराधनेत त्रिमूर्ती व त्रिशक्ती समाविष्ट होऊन राहतात. जे आध्यात्मिक साधनांमध्ये संपन्न आहेत त्यांनाच हे दिव्य संबंध, त्यांची रूपे व अध्यात्म प्रगतीचे त्या त्या स्थितीतील अनुभव समजू शकतात. श्रीपादांची आराधना करणाऱ्यांच्या सर्व पापांचे निवारण. पशुला संस्कृत व्याकरण शिकविणे निरुपयोगी असते.
एखाद्या प्राण्यास संस्कृत शिकवायचे असल्यास तो त्या नीच योनीतून मुक्त झाला पाहिजे. तो मनुष्य जन्माला येऊन एखाद्या सक्षम व्यक्तीकडून ते शिकावे लागते. माझा प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्याने मी त्यांच्याकडून संस्कार, प्रवृत्ती आणि मलिनता स्वीकारतो. मी रोज तीर्थस्थान व जप याद्वारे त्या मलिनता वगैरे दग्ध करतो व जीवन विकासात मदत करतो. वास्तविक पाहता मला आराधना करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे अनेक पापसंस्कार मी आकर्षित करून घेतो आणि आमचे कुलदैवत कालाग्नी शमन यांची संक्षिप्त पूजा करतो. त्या पूजेतून मिळणारे महाफल माझ्या भक्तांना मी अर्पण करतो. कर्म केल्याशिवाय कोणतेही फळ देणे शक्य नाही, म्हणून मी तप व इतर महापुण्यप्रद विधी या शरीराने करतो. मी अनंत चैतन्य असल्याने मला विधींची तत्काळ फळे मिळतात, म्हणून मी माझ्या भक्तांना त्यांच्या योग्यतेनुसार ती फळे हस्तांतरित करतो. म्हणून माझे आदी गुरुचे स्वरूप आहे. जसे बालक आईवडिलांच्या मालमत्तेचे हकदार असते, त्याप्रमाणे गुरूंचे शिष्य त्यांच्या गुरूंच्या तपशक्तींचे वारस असतात. भगवद्गीतेत देखील सांगितले आहे की कर्म करणे अनिवार्य आहे. माझ्या अवतारात समाप्ती नाही. मी श्री दत्त सुलभतेने प्राप्त होणारा आहे. इतर देवते भक्तांनी केलेल्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन वर प्रदान करतात. तथापि गुरुस्वरूप असलेले दत्त हे दयाळू असून त्यांच्या शिष्यांच्या वर प्राप्त करण्याच्या मार्गातील दुर्भाग्याच्या अडचणी आणि दुष्ट शक्तींना आपल्या तपोबलाने दूर करतात. आजोबा, मला स्मृती मात्र प्रसन्न म्हणण्याचे कारण तेच आहे. सर्व गुरूंचे स्वरूप मीच आहे. हा अवतार महाकरुणेने परमगुरू म्हणून झालेला असल्याने त्या अवताराला समाप्ती नाही. भक्ताची हाक येताच मी प्रतिसाद देतो. माझ्या भक्ताच्या हाकेची मी वाट पाहत असतो. भक्ताने माझ्याकडे 1 पाऊल टाकले तर मी त्याच्याकडे 100 पावले चालून जातो. आपल्या डोळ्याच्या पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घेतात, त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या अपघातातून, अडचणीतून सोडवितो. ही माझी सहज वृत्ती आहे. श्री श्रीपादांनी बापनार्यांना ही दिव्य प्रवचने दिली. मग मी महागुरूंना विनंती केली, महाप्रभू, मी सोमलता आणि सोमयागाबद्दल काही ऐकले आहे. कृपा करून त्याबद्दलचा तपशील सांगावा. यावर श्री श्रीपाद म्हणाले, सोमलतेला संजीवनी वनस्पती असेही म्हणतात. तुला ती पाहायची आहे काय? मी हो म्हणताच श्रीपादांच्या हातात संजीवनी वेल प्रकट झाली. त्यांनी ती मला भेट दिली. तो त्यांचा दिव्य प्रसाद माझ्या पूजा मंदिरात आजसुद्धा जपून ठेवला आहे. श्री श्रीपाद पुढे म्हणाले, या संजीवनी वेली हिमालयातील पर्वतश्रेणीत, काश्मीरमधील मानस सरोवराजवळ, सिंधू नदीच्या उगमस्थानाजवळ, मल्लिकार्जुन प्रभूंच्या नित्य शाश्वत निवास असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर, सह्याद्री, महेंद्र देवगिरी, विंध्य पर्वतश्रेणी, बदरी अरण्य क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत. या वनस्पतीच्या प्रभावानेच लक्ष्मण मूर्छेतून बरा झाला होता. ही अंगात सोळ्याने आकाशगमन सिद्धी प्राप्त होते. ही स्नायूंना बळकटी आणते, नेत्रकांती वाढवते, श्रवणशक्ती सुधारते, अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. या मुळीच्या प्रभावाने अग्निभय, जलभय आणि विषभय कोणतेही भय दूर होते. या मूलिकेमुळे आणीमादी अष्टसिद्धी प्राप्त होतात. या संजीवनीच्या झाडाला शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून रोज 1 पान येऊन पौर्णिमेपर्यंत 15 पाने येतात. कृष्ण पक्षाची सुरुवात होताच प्रत्येक दिवशी 1 पान गळून पडते आणि अमावास्येला झाड वाळून जाते. ही वाळलेली लहान वेल खोलीत रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. सह्याद्री पर्वत श्रेणी व भीमाशंकर पर्वतावर क्रूर प्राणी ह्या संजीवनी वनस्पतीचे रक्षण करतात. अमावास्येच्या रात्रीसुद्धा दिव्य कांतीने चमकणारी संजीवनी वनस्पती ओळखली जाऊ शकते. बेटा गुरुचरणा, हिच्यासारख्या सुमारे 24 प्रकारच्या दिव्य वनस्पती आहेत. या सर्व अत्यंत पवित्र आहेत. या वनस्पतींमध्ये दिव्य शक्ती वास करतात. म्हणून वेद मंत्रांचा उच्चार करीत अत्यंत विनम्र भावाने या वनस्पती गोळा केल्या पाहिजे. या औषधी वनस्पतींची नावे पुढील प्रमाणे आहेत: सोम, महासोम, चंद्रमा, अंशुमान, मंजुवान, रजित प्रभू, दुर्वा, कनियान, श्वेतान, कनकप्रभा, प्रतानवान, लालवृत्त, करदीर, अंशवान, स्वयंप्रभा, रुद्राक्ष, गायत्री, एष्टम, पावत, जगत, शाकर, अनिष्टम, रैक्य, त्रिपाद, गायत्री. मी श्री श्रीपादांची अनुज्ञा घेऊन पिठापूर सोडले. मी शंकर भट्टाला हा वृत्तांत विवरण करून सांगितल्यानंतर श्री महागुरूंच्या दर्शनाची परवानगी देण्यात आली व आम्हाला असे सांगण्यात आले की श्री महागुरूंचा योग मानस संचार पूर्ण झाला. आम्ही त्यांचे दर्शन घेतले. आम्हाला श्री श्रीपादांच्या दिव्य हस्तांनी फळे व प्रसाद मिळाला. मग श्री श्रीपाद म्हणाले, तुम्ही दोघांनी कृष्णा नदी ओलांडून
पलीकडील बाजूस जावे, मांचाल ग्रामास जावे. मांचालची ग्रामदेवता तुम्हाला आशीर्वाद देईल. त्या मातेचे आशीर्वाद मिळाल्यावर कुरुगुड्डीला परत यावे. तुम्ही जेव्हा केव्हा व कितीही अंतरावर असाल तरी मी तुमच्यावर सतत लक्ष ठेवीन याची नोंद घ्या. भविष्यात मांचाल गाव जगप्रसिद्ध बनेल. ते एका महापुरुषाच्या जिवंत समाधीच्या कारणास्तव विख्यात होईल. त्या महापुरुषाच्या लीला अद्भुत असतील. स्थूल रूपाच्या पीठिकापुरम प्रमाणे सूक्ष्म रूपात एक पीठिकापुरम आहे. ते सुवर्ण पीठिकापुरम आहे. माझ्या भौतिक देहाभोवतीच्या तेजोवलयात ते सुप्रतिष्ठित आहे. जर कोणी माझा अनुग्रह प्राप्त केला तर ते कोणत्याही युगातील, कोणत्याही देशातील किंवा कोणत्याही काळातील असो, त्यांचे चैतन्य सुवर्ण पीठिकापुरात सुप्रतिष्ठित होईल. हे योग दृष्टी असलेल्या सर्वांना समजू शकेल. सुवर्ण पीठिकापुरात आपल्या जीवन चैतन्याला स्थान संपादन करणारे खरोखरच भाग्यवान आहेत. मी जन्मोजन्मी त्यांच्या मागे राहून त्यांचे रक्षण करीन. बेटा शंकरभट्टा, अनेक शतसंवत्सरांनंतर माझ्या नावाने महासंस्थान स्थापन करण्यात येईल. माझ्या मातामहांच्या घरी माझ्या जन्मस्थानी औदुंबर वृक्षाखाली माझ्या पादुका स्थापन करण्यात येतील. माझ्या पूर्वीच्या अवताराची व नंतरच्या अवताराची मूर्ती या देखील स्थापन केल्या जातील. मी तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहे, पहा, असे म्हणून त्यांनी गुरुचरण व माझ्या भ्रूमध्ये स्पर्श केला. आम्ही ते सुंदर दृश्य पाहिले आणि धन्यता वाटली. त्यांचा संकल्प अत्युत्तम असतो, लीला विलक्षण असतात. आम्ही निघालो तेव्हा ते म्हणाले, वसिष्ठांचा अंश असलेली व्यक्ती माझ्या संस्थानात पुजारी म्हणून येईल. अध्याय 20 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.